हॅलो फ्रेंड्स, 10th स्टँडर्डमध्ये जो फर्स्ट चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन, तर त्यावरचे काही न्यूमरिकल्स आहेत. तर ते न्यूमरिकल्स आपण सॉल्व करूया. तर यासाठी काही फॉर्म्युले लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ते जे तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेले आहेत की जर डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि फायनल वेलोसिटी फाइंड आउट करण्यासाठी काही फॉर्म्युले आहेत. तर या फॉर्म्युल्यांचा यूज करून आपण हे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. तर फर्स्ट प्रॉब्लेम तुमचा काय आहे? An object takes 5 seconds to reach the ground from a height of 5 meter on a planet. What is the value of g on the planet? आता इथे बघा, एक ऑब्जेक्ट आहे आणि त्याला 5 सेकंद लागतात ग्राउंडवर येण्यासाठी. ओके, आणि त्याची हाईट म्हणजे तो ग्राउंडवर पडतो जेव्हा, ओके, तर त्या टेबलपासून तर त्याची खाली काही हाईट आहे ती त्यांनी दिलेली आहे 5 मीटर ऑन. ओके, तर ऑन ए प्लॅनेट, एखादा प्लॅनेट कन्सिडर करा आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन दी प्लॅनेट. तर आता ह्यांनी काय दिलेलं आहे तर एक ऑब्जेक्ट दिलेला आहे आणि त्याला 5 सेकंद लागतात. ओके, तर फॉर एक्झाम्पल मी इथे एक कन्सिडर केली टेबल आणि त्याच्यावर हा एक ऑब्जेक्ट ठेवला आणि हा ऑब्जेक्ट जर खाली आला पृथ्वीच्या सरफेसवर, ओके, तर का येईल हा? बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन ऑफ अर्थ. ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शनमुळे हा खाली येईल. ओके, तर याच्यासाठी खाली येण्यासाठी याला किती टाईम लागतो? तर 5 सेकंद लागतात आणि ह्याची हाईट दिलेली आहे 5 मीटर. ओके, तर आता यामध्ये बघा, तर आपल्याला गिवन काय काय आहे? तर हाईट दिलेली आहे 5 मीटर, टाईम दिलेला आहे 5 सेकंड आणि आपल्याला जी काढायचं आहे. जी म्हणजे काय? तर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. ओके, तर आपल्याला एक कंडिशन माहिती आहे बघा, ऑब्जेक्ट फ्रीफॉल कंडिशन. ओके, फ्रीफॉल तुम्ही शिकला असाल. तर फ्रीफॉलमध्ये काय होतं? जेव्हा ऑब्जेक्ट फ्रीली फॉल होतो सरफेसवर तर त्याला फ्रीफॉल म्हणतात. मग फ्रीफॉलची कंडिशन काय असते? तर फ्रीफॉलमध्ये इनिशियल वेलॉसिटी यू जी असते ते आपण 0 कन्सिडर करतो आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन जी हे असतं, ओके, ए असतं. ए इज इक्वल टू आपण काय घेतो? तर जी घेतो. ओके, तर हे झालं फ्रीफॉलची कंडिशन. तर आता वी नो दॅट द कंडिशन ऑफ फ्रीफॉल. ओके, तर मग आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, एस म्हणजेच डिस्प्लेसमेंट बरोबर. तर आता आपल्याला काय काढायचं होतं? तर जी काढायचं आहे ना, म्हणून मग आता हा जर फॉर्म्युला का यूज केला तर याच्यामध्ये आपण आता बघा फ्रीफॉल आधी फॉर्म्युला सांगते. एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टीचा स्क्वेअर. ओके, तर आता एस इज इक्वल टू इनिशियल वेलोसिटी फ्रीफॉलमध्ये 0, हा टी आपण आपला किती आहे 5 सेकंद त्यांनी दिलेला आहे, प्लस तर 1/2 आणि ए ऐवजी आपण फ्रीफॉलमध्ये जी यूज करतो. ओके, आणि हा आपण टाईम इथे 5 त्यांनी दिलेला आहे, त्याचा स्क्वेअर केलेला आहे. ओके, तर तेव्हा जेव्हा फ्रीफॉल असतं तेव्हा इनिशियल वेलोसिटी यू ही नेहमी 0 घ्यायची आणि एच्या ऐवजी आपण जी यूज करतो, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. आता एस आपल्याला म्हणजे किती दिलेला आहे त्यांनी? एस म्हणजेच काय? तर हाईट किंवा त्याला डिस्टन्स म्हणतो, तर तो आहे एस, तो दिलेला आहे त्यांनी 5. त्याच्यानंतर बघा, जेव्हा 0 इंटू टी काय होणार आहे? 0 होणार आहे आणि 1/2 जी आणि 5चा स्क्वेअर 25 होणार आहे. ओके, मग 5 आणि हा 1/2 इकडे घेतला आणि जी 25 आहे असं घेतलं मी. ओके, त्यानंतर हा जो काही 2 इकडे डिवाइड आहे तो 5कडे गेल्यानंतर काय होईल? तर मल्टिप्लाय होईल. ओके, तर 5 इंटू 2 10 आणि हा जी 25ला मल्टिप्लाय आहे. ओके, तर त्यानंतर आता जीला 25 मल्टिप्लाय आहे, तो इकडे गेल्यानंतर डिनॉमिनेटरला जाईल, म्हणजे 10/25 इज इक्वल टू जी. म्हणजे आपल्याला जीची व्हॅल्यू काय मिळाली? 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, जर तुम्ही 25नं 10ला जर डिवाइड केलं तर तुम्हाला ही जीची व्हॅल्यू मिळते. हे आहे तुमचं न्यूमरिकल फर्स्ट. ओके, त्यानंतर सेकंड न्यूमरिकल आहे द रेडियस ऑफ प्लॅनेट ए. म्हणजे इथे बघा एक प्लॅनेट, सॉरी, इथे एक प्लॅनेट दिलेला आहे ए आणि एक दुसरा प्लॅनेट दिलेला आहे बी. ओके, हे 2 प्लॅनेट आहेत. जसे आपली पृथ्वी, चंद्र हे जसे प्लॅनेट आहेत तसं त्यांनी ए आणि बी हे 2 प्लॅनेट दिलेले आहेत. ओके, ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. म्हणजे जी
काय एची रेडियस आहे, ओके, ती कशी आहे तर त्या बीच्या रेडियसपेक्षा हाफ आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे. इफ मास ऑफ ए इज एम ए, ह्या प्लॅनेटचं मास त्यांनी काय घेतलेलं आहे, एम ए. मग आपण सपोज करूया की ह्या प्लॅनेटचं मास आपल्याला काय असणार आहे तर एम बी आपण सपोज करू. व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी, म्हणजे त्याचं मास विचारलेलं आहे एम बीच, म्हणजे एम बी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी, आता व्हॅल्यू ऑफ जी म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, व्हॅल्यू ऑफ जी ऑन ए बी, म्हणजे ह्या बी प्लॅनेटवर जीची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. ओके, जी ऑन बी इज हाफ, सॉरी त्याने दिलेली आहे आपल्याला हाफ आहे, म्हणजे 1/2 आहे, हाफ ऑफ बी म्हटलेला आहे. ओके, व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी, ओके, एम बीचा आपल्याला मास काढायचा. सो दॅट द व्हॅल्यू, आणि त्यांनी काय दिलेलं आहे तर व्हॅल्यू ऑफ जी ऑन ए बी, म्हणजे जीची व्हॅल्यू बी प्लॅनेटवर किती आहे तर ती एपेक्षा 1/2 आहे असं दिलेलं आहे. आता तर त्याच्यानंतर काय काढायचं आपल्याला, दॅट इट्स व्हॅल्यू ऑन ए, म्हणजे जीची व्हॅल्यू आपल्याला एवर कॅल्क्युलेट करायची आहे. तर बघा, आपण असे 2 प्लॅनेट कन्सिडर केले. फॉर प्लॅनेट ए आणि एक प्लॅनेट बी घेतला. ओके, आता तर त्यांनी म्हटलंच होतं आपल्याला की जी काही रेडियस आहे प्लॅनेट एची ती बीच्या रेडियसपेक्षा हाफ आहे. फॉर एक्झाम्पल समजा प्लॅनेट बीची रेडियस आर घेतली तर प्लॅनेट एची रेडियस काय होईल, r/2 होईल, कारण का त्याच्यापेक्षा हाफ आहे. त्याच्यानंतर त्यांनी मास दिलेला आहे प्लॅनेट एचं, एम ए घेतलेलं आहे, आणि आपण प्लॅनेट बीचं मास काय सपोज केलेलं आहे तर एम बी सपोज केलेलं आहे. ओके, सपोज आपण करूया की एम बी आहे त्याचा मास. त्यानंतर त्यांनी अनेक दिलेला आहे की तर व्हॅल्यू ऑफ जी, ओके, तर जीची व्हॅल्यू काही दिलेली आहे त्यांनी g/2 दिलेली आहे प्लॅनेट बीवर. आणि आता व्हॅल्यू ऑफ जी इथं आपण जी कन्सिडर करू आणि आपल्याला ती कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, त्याच्यानंतर तो फाइंड द मास ऑफ प्लॅनेट बी, आपल्याला प्लॅनेट बीचं मास काढायचं आहे, म्हणजे आपल्याला एम बी काढायचं आहे. आता फॉर प्लॅनेट ए, आता बघा पहिल्यांदा आपण काय करूया तर प्लॅनेट एचं मास काढूया. सॉरी, पहिल्यांदा आपण ग्रॅव्हिटेशन काढूया प्लॅनेट एचं, आणि त्याच्यानंतर आपण ग्रॅव्हिटेशन काढूया प्लॅनेट बीवर. त्याच्यानंतर जे काही 2 इक्वेशन मिळतील त्याच्यावरून आपल्याला त्याचं मास फाइंड करता येईल. मग आता प्लॅनेट ए जो काही आहे त्याच्यावरचं जर आपल्याला ग्रॅव्हिटेशन काढायचं असेल, ओके, तर ग्रॅव्हिटेशनलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय आहे. तर ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला G=gm/r², हा फॉर्म्युला आहे जीचा. तर आता G=, आता फॉर प्लॅनेट एसाठी घेतो आहे म्हणून आपण काय करणार आहे तर जी आहे असा घेतला, आणि एमच्या ठिकाणी आपण एम ए घेतला, आणि r² काय घेतलं, आर बदली काय घेतलं तर आरच्या ऐवजी आपण रॅडियस किती आहे r/2 म्हणून इथे r/2 घेतलं. तर G= किती होईल, GMA/r² होईल इथे पहिला, आणि 2चा वर्ग 4 होईल. ओके, तर त्याच्यानंतर हे 4 जे आहेत ते वरती जाऊन इकडे मल्टिप्लाय होतील, म्हणून काय होणार तर फायनल G=4 GMA/r², हे ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हटलं. ओके, त्याच्यानंतर सेम प्लॅनेट बीवरचं आपण ग्रॅव्हिटेशन काढूया. जीचा फॉर्म्युला काय तर GM/r². मग आता आपल्याला प्लॅनेट बीचं त्यांनी जी दिलेलं आहे g/2. ओके, त्यानंतर जी हा आहे तसं घेतला. आता प्लॅनेट बीचं काढते म्हणून मास ऑफ बी आणि r². ओके, तर हा काय होईल तर हा 2 जो काय आहे तो डिवाइड आहे तो इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, म्हणून हा इकडे 2GMB असं आलं, आणि त्याच्यानंतर r² आहे खाली असं आहे राहिलं, तर याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हटलं. ओके, तर आता बघा त्यांनी आपल्याला काय विचारलं होतं तर मास ऑफ एम बी काढायचं होतं, बरोबर. मग आधी आपण काय केलं तर हा जीचा फॉर्म्युलाच का यूज केला, कारण का जीच्या फॉर्म्युलामध्ये एम हा येतो म्हणजेच मास येतं. मग मास आपल्याला काढण्यासाठी 2 जे प्लॅनेट होते त्या दोन्ही प्लॅनेटचे आपण आधी ग्रॅव्हिटेशनल
जे काही आहे ॲक्सिलरेशन ते कॅल्क्युलेट केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही इक्वेशन मिळाले. मग आता हे दोन्ही इक्वेशन आपल्याला जीच्या फॉर्ममध्ये मिळालेत, त्यामुळे आपण ते इज इक्वल टूमध्ये लिहू शकतो, जी असल्यामुळे दोन्हीकडे. ओके, तर पहिलं जीचा जो काही इक्वेशन मिळालं ते लिहिलं, 4GMA आर स्क्वेअर इज इक्वल टू 2GMB आर स्क्वेअर. ओके, आता इथेच तुम्ही सेम टर्म आहेत त्या घालवू शकता. फॉर एक्झाम्पल इथे आर स्क्वेअर गेलं, त्यानंतर हा जी आणि हा जी गेला, आणि त्याच्यानंतर 2 1 2 2 2 4, आणि त्याच्यानंतर 2MA इज इक्वल टू MB असं मिळेल. असं सुद्धा करू शकता, किंवा परत मी खाली राईट डाऊन केलेलं आहे बघा इथे. तर 4GMA डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू, आता बघा हे जे काही आहे आपल्याला MBची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, म्हणून फक्त MB इकडे ठेवला, आणि हे काही आहे 2G आर स्क्वेअर जो काही आहे हा तो इकडे घेतला, म्हणजे हा आर इकडे डिनॉमिनेटरला आहे तो इकडे न्यूमरेटरला जाईल, म्हणजेच हा इकडे आर स्क्वेअर आणि हा 2G हा न्यूमरेटरला जाईल 2G. ओके, आणि इकडे काय राहिलं, MB राहिलं फक्त. मग हा आर स्क्वेअर कट झाला, त्याच्यानंतर 2 1 2 2 2 4. ओके, इथे केलेलं आहे बघा. हे सगळं कट केल्यानंतर काय राहतं, तर 2MA इज इक्वल टू MB. ओके, हे आपल्याला फायनल आन्सर मिळालं. म्हणजेच तर काय होणार आहे, द मास ऑफ द प्लॅनेट B इज इक्वल टू 2MA याचा आन्सर असेल. हा झाला सेकंड न्यूमरिकल. त्यानंतर थर्ड आहे बघा. थर्डमध्ये दिलेलं आहे, द मास अँड वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑन ए अर्थ आर 5 किलोग्रॅम अँड 49 रिस्पेक्टिवली. ओके, एक ऑब्जेक्ट आहे, आणि हा जो काही ऑब्जेक्ट आहे तर त्याचं किती मास दिलेलं आहे त्यांनी 5 kg, आणि वेट दिलेलं आहे 49 न्यूटन. ओके, त्याच्यानंतर व्हॉट विल बी द देअर व्हॅल्यू ऑन द मून. ओके, जर आता मी अर्थवर आहे आणि माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, आणि अर्थकडं असताना त्या ऑब्जेक्टचं वजन किती, मास किती होतं 5 kg, आणि वेट किती होतं 49. ओके, सेम मी तो ऑब्जेक्ट जर मूनवर घेऊन गेले तर त्याचं काय होईल, मास आणि त्याचं वेट किती होईल असं त्यांनी विचारलेलं आहे. आणि ॲज्युम दॅट द ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून इज 1/6 ऑफ दी ऑन द अर्थ असं विचारलेलं आहे. तर आता ह्याचं आन्सर बघा कसं कॅल्क्युलेट करायचं. आता यांनी काय दिलेलं आहे, तर फर्स्ट मास ऑफ द ऑब्जेक्ट ऑन अर्थ, म्हणजे अर्थवर जेव्हा ती वस्तू होती तेव्हा तिचं मास, म्हणजेच म्हणून काय लिहिलं, ME लिहिलं, किती होतं ते 5 kg होतं. ओके, त्याच्यानंतर वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन दी अर्थ, जेव्हा सेम मी म्हटलं तसं, जर मी अर्थवर आहे आणि अर्थवर मी एक ऑब्जेक्ट घेऊन बसलेलं आहे, तेव्हा त्याचं वजन 5 kg होतं, आणि त्याचं मास 5 kg होतं, आणि वेट 49 न्यूटन होतं. आता काय करायचं आहे, सेम तो ऑब्जेक्ट आपल्याला चंद्रावर घेऊन जायचा आहे, आणि टू फाइंड द मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन मून, म्हणजे आपल्याला MN काढायचं आहे. तर M हे मास आणि M हे कशाबद्दल घेतलं, तर मूनबद्दल घेतलं आहे. त्याच्यानंतर वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन मून. ओके, वेट म्हणजे W, आणि मूनचं इथं आहे म्हणून M घेतलेलं आहे, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता बघा, आपल्याला माहिती आहे की जो काही आपला फोर्स असतो F इज इक्वल टू W इज इक्वल टू काय असतं आपलं, F इज इक्वल टू W इज इक्वल टू MG असतं. ओके, तर इथं तोच फॉर्म्युला यूज केलेला आहे, F इज इक्वल टू W इज इक्वल टू MG. आता फॉर एक्झाम्पल अर्थवर, पहिल्यांदा आपण अर्थवर आपलं काय करायचं आहे, तर वेट कॅल्क्युलेट करायचं आहे. मग वेटचा फॉर्म्युला काय आहे, मास इंटू G. ओके, तर वेट काय होतं आपलं 49 होतं, 49 त्यांनी दिलेलं आहे अर्थवरचं वेट. ओके, मास पण आपल्याला 5 मिळालेला आहे. मग आता आपण काय करणार आहे, तर जीची व्हॅल्यू काढणार आहे. जीची व्हॅल्यू काढायसाठी हा 5 इथं मल्टिप्लाय होता, तो इकडे जाऊन डिनॉमिनेटरला डिवाइड होईल, म्हणजे 49 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू G. मग आता जर हे तुम्ही कॅल्क्युलेट केलं, 49 डिवायडेड बाय 5 केलं, तर तुम्हाला जीची व्हॅल्यू मिळेल 9.8
मीटर पर सेकंड स्क्वेअर ही व्हॅल्यू मिळाली. म्हणजेच तो ऑब्जेक्ट पृथ्वीवर होता तेव्हा त्याचं मास 5 kg होतं, वेट 49 न्यूटन होतं आणि जी किती होता 9.8. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे तर ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे आपण जी म्हणजेच काय आपल्याला माहिती आहे ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके. तर आता हे ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण अर्थवर कॅल्क्युलेट केलं, सेम तसं आपण मूनवर कॅल्क्युलेट करू. तर ऑन मून काय होणार आहे ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तर जी इज इक्वल टू त्यांनी दिलेलं आहे बघा 1/6 ऑफ अर्थ असं म्हटलेलं होतं त्यांनी. ओके. म्हणजे 1/6 इंटू अर्थ असं म्हटलं होतं त्यांनी. म्हणजे जी इज इक्वल टू 1/6 इंटू अर्थचं काय असेल ते ग्रॅव्हिटेशनल. ओके. मग अर्थचं ग्रॅव्हिटेशन आपण काढलेलं आहे 9.8. म्हणून जी इज इक्वल टू काय झालं 9.8 डिवायडेड बाय 6. तर याचं आन्सर येतं 1.634 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. तर म्हणजे चंद्रावर किंवा मूनवर त्याचं ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन किती झालं तर 1.634 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. तर आता हे मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन मून इज इक्वल टू 5 kg. ओके. तर हे 5 kgs का असेल तर आपल्याला मासची डेफिनेशन माहिती आहे की मास हे चेंज होत नाही. कोणत्याही प्लॅनेटवर तुम्ही गेला तर मास रिमेन्स सेम बिकॉज व्हॉट इज द मास म्हणजे काय आपण बघितलं होतं की अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ए ऑब्जेक्ट म्हणजेच मास. म्हणून काय झालं तर मास सेम मास हे प्रत्येक प्लॅनेटवर सेम राहतं. म्हणजे अर्थवर जर 5 kg असेल तर ते मूनवर पण 5 kg राहणार. ओके. म्हणून इथंच हे लिहिलं. आता आपल्याला वेट काढायचं आहे. ओके. वेट हे चेंज होत राहतो प्लॅनेट टू प्लॅनेट, त्यामुळे वेटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. तर m इंटू जी. आता इथं m का घेतलं तर मूनचं काढायचं आहे म्हणून, आणि m इंटू जी. हा आपला फॉर्म्युला W इज इक्वल टू mg सेम हाच वापरलेला आहे. तर W इज इक्वल टू mg. आता मास ऑफ मून किती आहे सेम 5 kg, आणि जी आपलं किती आलं आहे मूनचं ग्रॅव्हिटेशनल ड्यू टू ॲसिलरेशन किती आहे 1.634. आता हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला वेट येईल 8.170. आता वेट कशामध्ये असतं न्यूटनमध्ये, म्हणून न्यूटन. वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द मून 8.170 न्यूटन अँड मास 5 kg. ओके. म्हणजे तो ऑब्जेक्ट जेव्हा तुम्ही मूनवर न्याल तेव्हा त्याचं वजन किती असेल 8.170 न्यूटन. त्यानंतर तुमचा नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲन ऑब्जेक्ट थ्रो व्हर्टिकली अपवर्ड रिचेस ए हाईट ऑफ 5,000 मीटर. ओके. एक ऑब्जेक्ट घेतला आणि तो आपण काय केला की व्हर्टिकली अपवर्ड फेकला, म्हणजे वरती फेकला. किती हाईटवर फेकला तर 500 मीटरवर आपण वरती फेकला. व्हॉट वॉज द इट्स इनिशियल व्हेलॉसिटी, म्हणजे त्याचा व्ही किती होता, इनिशियल व्हेलॉसिटी किती होती. त्याच्यानंतर हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ. आता त्याच्यानंतर तो किती वेळात तो अर्थवर परत येऊ शकतो असं विचारलेलं आहे. आणि त्यांनी जीची व्हॅल्यू कन्सिडर करायला सांगितलेले आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर आता इथे बघा एक ऑब्जेक्ट घेतला, तो ऑब्जेक्ट मी वरती फेकला. ओके. वरती फेकला आणि तो वरती फेकल्यानंतर तुम्हाला माहिती आहे अर्थकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो की जेणेकरून प्रत्येक ऑब्जेक्ट अर्थ आपल्याकडे अट्रॅक्ट करते. त्यामुळे काय होईल की एखादा ऑब्जेक्ट वर फेकला तर तो खाली येणारच येणार. ओके. पण तो ठराविक अंतरानं खाली येईल. म्हणजेच काय जर हा ऑब्जेक्ट होता, मी हा वरती फेकला, वरती फेकल्यानंतर वरती जाऊन तो काहीतरी एक सेकंडसाठी किंवा कितीतरी सेकंदासाठी तो एक कंडिशन अशी येईल की तो स्टॉप होईल आणि मगच खाली पडेल. ओके. म्हणजेच त्याची जी काय व्हेलॉसिटी होती वरची, म्हणजे जी काय आता इथं यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आणि व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. ओके. तर हा जेव्हा वरती जाईल आणि जेव्हा त्याला खाली यायचं असेल, पृथ्वी त्याला अट्रॅक्ट करेल, तेव्हा तो वरती इथे जाऊन एक थोड्या वेळासाठी काय होणार तर रेस्ट होईल. ओके. म्हणजेच तेव्हा त्याची व्हेलॉसिटी काय होईल 0 होईल त्या कंडिशनला. ओके. आता टाईम म्हणजे काय तर तो खाली येण्यासाठी किती टाईम लागतो, आणि यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी.
आता काय काय दिलेलं आहे बघा. व्हेन ॲन ऑब्जेक्ट इज थ्रो व्हर्टिकली अपवर्ड व्ही इज इक्वल टू फायनल वेलोसिटी, म्हणजेच ती 0 घेईल. आता ही वेलोसिटी 0 का घेतली कळालं तुम्हाला की म्हणजेच समजा एखादा तुम्ही दगड घेतला आणि तो वरती फेकला, जेवढा फोर्स लावला तेवढा तो वरती जाईल, पण एक अशी कंडिशन येईल की तो थोडा वेळ तिथं म्हणजे 1 सेकंदमध्ये तो थांबेल आणि त्याच्याकडचं जो काही फोर्स किंवा त्याच्याकडचं जे काही असेल एनर्जी ती संपेल, म्हणजे त्या ठिकाणी तो रेस्ट झाला, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी पूर्ण 0 झाली, म्हणून ती फायनल व्हेलॉसिटी आपण 0 घेतली. ओके. त्याच्यानंतर हाईट दिलेली आहे, म्हणजेच काय एस इज इक्वल टू 5000 मीटर दिलेली आहे. त्याच्यानंतर जी त्यांनी कन्सिडर करायला सांगितलेलं आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता बघा, जेव्हा आता इथे आपण जी हा मायनस घ्यायचा का, जेव्हा आपण वरती ऑब्जेक्ट फेकतो तेव्हा पृथ्वी त्याला अट्रॅक्ट करते, पण जेव्हा तो वरती जात असतो तेव्हा तो पृथ्वीच्या फोर्सला रिजेक्ट करत असतो, म्हणून आपण इथे जी मायनस घ्यायचं. आणि जेव्हा तो खाली येत असतो तेव्हा तो पृथ्वीच्या फोर्सला रिजेक्शन करत नाही, म्हणजेच तो खाली सरळ येतो, म्हणून तेव्हा जी आपण काय घ्यायचं प्लस. जेव्हा तो वर जात असतो ऑब्जेक्ट तेव्हा जी हे नेहमी मायनसमध्ये घ्यायचं. ओके. आता आपल्याला टू फाइंड काय करायचं आहे, तर इनिशियल वेलोसिटी म्हणजे त्याची स्टार्ट वेलोसिटी किती होती आणि त्याला किती टाईम विचारलेला आहे. म्हणजे टाईम म्हणजे इथे त्यांनी टोटल टाईम विचारलेला आहे, म्हणजे जाण्यासाठी किती आणि येण्यासाठी किती, म्हणजे जाण्याचा आणि येण्याचा मिळून. पण एखादा ऑब्जेक्ट म्हणजे वरती जाण्यासाठी जेवढा वेळ घेईल सेम तेवढाच वेळ तो खाली येण्यासाठी घेणार ना, कारण का तो जर 15 मिनटं वरती जाण्यासाठी घेत असेल तर 10 मिनटात तो खाली नाही येणार, कारण का टाईम तो सेम घेणार. तरी पण आपण बघू आपण इथे कॅल्क्युलेट करून की आपला टाईम काय येतो. तर आता सोल्युशन, आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काही फॉर्म्युला आहेत व्ही स्क्वेअर, व्हीचे आणि एसचे, तर तुम्ही बघून घ्या. तर आता आपण इथं व्ही चा स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता हा फॉर्म्युला काय यूज करायचा, कारण का आता आपल्याला इथं इनिशियल व्हेलॉसिटी काढायची होती, म्हणजे इथं यू आहे, त्याच्यानंतर व्ही तर इथं 0 दिलेला आहे. त्यानंतर आता आपण ए बदली जी जेव्हा फ्री फॉल होतं तेव्हा एच्या ऐवजी आपण जी यूज करतो आणि एस पण इथे दिलेला आहे, म्हणून हा फॉर्म्युला यूज करायचा. ओके. तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as हा फॉर्म्युला यूज केला. त्यानंतर आता इनिशियल व्हेलॉसिटी फायनल व्हेलॉसिटी व्ही किती आहे 0. इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला काढायची आहे, त्याने फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग आता इथं काय घेतलं, इनिशियल व्हेलॉसिटी u1चा स्क्वेअर प्लस आता 2 आहे असं घेतलं, एच्या ऐवजी जी यूज केलं आणि एसचं काय आहे 5000 घेतलं. आता हा 0चा स्क्वेअर म्हणजेच काय होईल 0. त्याच्यानंतर u1चा स्क्वेअर, आता हा 2 आहे तसा, जी काय घेतला आपण म्हणजे तो ऑब्जेक्ट वरती जातो पण त्याला पृथ्वी आपल्याकडे अट्रॅक्ट करते, पण तो ऑब्जेक्ट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणला किंवा पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला रिजेक्ट करतो, म्हणून इथे -10 घेतलेला आहे आणि इथं इंटू 500 घेतलं. ओके. त्यानंतर 0 u1चा स्क्वेअर, आता हे बघा 10 2 जा 20, पण मायनस प्लस मायनस म्हणून -20 इंटू 5000. ओके. त्यानंतर u1चा स्क्वेअर मायनस आता हे 20 मायनस प्लस -20 आणि इंटू 5000. ओके. त्यानंतर 5 2 10 आणि हे वरचे 3 शून्य म्हणजे 1000, म्हणजे 0 इज इक्वल टू u1चा स्क्वेअर मायनस 1000. ओके. मग आता u1 हे 0 काही आपण कन्सिडर आता केलं नाही तरी चालेल. मग आता जेव्हा हे 1000 इकडे आणेल ह्या लेफ्ट हँड साईडला तेव्हा u1चा स्क्वेअर, आता u1 का आपल्याला u1चा स्क्वेअर काढायचं असेल तर स्क्वेअर काढायचं आहे, म्हणजे ही 1000 आहे ही आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये टाकावी लागेल. ओके. तर आता हा स्क्वेअर रूटमध्ये टाकलं तर बघा यूचा स्क्वेअर जाईल, त्याच्यानंतर 10,000चं स्क्वेअर रूट काय येईल तर 100 येईल, म्हणजे u1 इज इक्वल टू काय झालं 100 मीटर पर सेकंड. म्हणजेच त्याची इनिशियल व्हेलॉसिटी होती ती आपण किती त्याला दिली होती तर 100 मीटर पर सेकंड त्याला दिली होती. ओके. तो जो काही ऑब्जेक्ट होती त्याला वर जाण्यासाठी. आता त्यानंतर आपल्याला टाईम फाइंड आउट करायचा आहे. मग टाईमसाठी आपल्याला आता टी काढायला लागेल, म्हणून मग कोणता फॉर्म्युला यूज करायचा, व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. आता व्ही आपल्याला माहिती आहे 0, त्याच्यानंतर इनिशियल व्हेलॉसिटी आपण काढली 100, त्याच्यानंतर जी आपल्याला माहिती आहे आपल्याला -10 आणि आता आपल्याला टाईम टेकन काढायचा आहे, म्हणून हा फॉर्म्युला यूज करायचा. ओके. तर हा 0
100. आता हे मायनस प्लस मायनस 10 आणि हा T1 पहिला जाण्यासाठीचा टाईम घेतला म्हणून इथं T1 घेतलेला आहे. ओके, तर आता 0 इज इक्वल टू काय झालं, हे 100 आणि 10t. ओके, आता हे 100 मायनस 10t झालं. त्यानंतर हा जो काही 10t आहे हा या साईडला नेला तर काय होईल, 10t इज इक्वल टू 100. मग आता आपल्याला टाईम टेकन T1 काढायचा आहे, म्हणजे 100 डिवायडेड बाय 10, 1 0 गेली 1, म्हणजे T1 इज इक्वल टू 10 सेकंद. म्हणजेच त्याला पहिल्यांदा इनिशियल वेलोसिटी किती लागली, 100 मीटर पर सेकंद लागली आणि त्याला टाईम किती लागला तर 1 सेकंद लागला त्याला वर जाण्यासाठी. ओके, आता खाली येण्यासाठी त्याला किती वेळ लागेल, तर सेम तो ऑब्जेक्ट खाली येण्यासाठी बघा किती वेळ लागेल. तर हाईट तरी आपल्याला माहीतच आहे की तो किती हाईटवरून येणार आहे, म्हणून 5000 मीटर दिलेले आहे. त्यानंतर जी त्यांनी दिलेलं आहे, आता जी खाली येतो आहे म्हणजेच पृथ्वीकडे येतो आहे म्हणून जी किती घ्यायचा इथे प्लस 10 मीटर पर सेकंद घ्यायचा. ओके, तर आता आपल्याला इथं त्याची U2 म्हणजेच काय झाली, इथं परत इनिशियल वेलोसिटी आपली काय होईल, तिथं जाऊन तो रेस्ट झाला आणि आला, म्हणजेच की त्याची वेलोसिटी किती येणार आहे, 0 असणार आहे तिथं. ओके, आता कोणता फॉर्म्युला यूज करायचा, तर हा फॉर्म्युला S इज इक्वल टू 1/2 AT. आता इथं T2 घेतले कारण का येण्याचा टाईम त्याचा स्क्वेअर. ओके, तर S आपल्याला दिलेला आहे म्हणजे डिस्टन्स 5000, हा 1/2 आहे असा. A किती आहे आपला, A म्हणजे जी किती आहे 10 आणि हा Tचा स्क्वेअर. ओके, तर आता हे 2 1 जा 2, 2 5 जा 10 म्हणून इथं 5 आलं. त्याच्यानंतर हा 5000 आहे असा आणि इथं 5Tचा स्क्वेअर. ओके, त्यानंतर हा 5000 आणि हा 5 इथं मल्टिप्लाय आहे तो इकडे जाऊन डिवाइड होईल, म्हणजे 5000 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू T2. मग आता हे 5 1 जा 5 इथं, त्याच्यानंतर हे काय येणार 100. ओके, म्हणजे T2 किती आला तर टाईम टेकन 100, पण इथं स्क्वेअर आहे. मग आता असं स्क्वेअर रूट घालवण्यासाठी काय करायचं तर याला स्क्वेअर ह्याच्यात टाकायचं वर्गमुळात. ओके, तर T2 किती येईल तर 100चं स्क्वेअर रूट काय येईल 10 सेकंद. म्हणजेच त्याला जाण्यासाठी बघा 10 सेकंद लागले होते, सेम येण्यासाठी त्याला 10 सेकंद लागले. म्हणजेच टोटल टाईम किती झाला तर T1 प्लस T2 म्हणजे जाण्यासाठीचे 10 सेकंद आणि येण्याचे 10 सेकंद, म्हणजे टोटल त्याला 20 सेकंद लागले वर जाऊन खाली येण्यासाठी. ओके, आणि त्याला जी काही इनिशियल वेलॉसिटी जी काही लागली ती आपण मगाशी काढली होती 100 मीटर पर सेकंड. A ball falls off a table and reaches the ground in 1 second. ओके, एक टेबल आहे, त्या टेबलवर एक बॉल आहे आणि तो बॉल काय करतो, फॉल करतो खाली. ओके, किती लागतो तर त्याला खाली येण्यासाठी टाईम तर 1 सेकंद लागतो. आता इथं त्याच्यानंतर त्यांनी जी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲझ्युम करा असं सांगितले आणि त्याचा आपल्याला स्पीड कॅल्क्युलेट करायचा आहे. कशाचा, टू रीच द ग्राउंडकडे येण्याचा त्याचा स्पीड किती होता, त्याला किती वेळ लागला आणि हाईट ऑफ द टेबल, आणि त्या टेबलची आपल्याला हाईट काढायची आहे, म्हणजे तो किती उंचीवरून खाली पडला. बघा आता आपल्याला टी दिलेला आहे 1 सेकंद. ओके, तर 1 सेकंद काय होतं तर एका सेकंदामध्ये तो खाली पडतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. हा बॉल आहे आणि तो एका सेकंदामध्ये खाली पडतो. त्याच्यानंतर आता किती हाईटवरून खाली पडतो ते सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याची व्हेलॉसिटी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, म्हणजेच काय स्पीड, व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड. आता यू म्हणजेच काय आहे तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी. ओके, इनिशियल म्हणजे तो रेस्टमध्ये होता, इथे तो रेस्टमध्ये होता, म्हणजेच यू इज इक्वल टू काय असणार आहे 0 असणार आहे, म्हणून यू इज इक्वल टू 0 घेतलं इकडे. आता फाइंड आउट काय करायचं आहे आपल्याला तर व्हेलॉसिटी काढायची आहे आणि त्या टेबलची हाईट काढायची आपल्याला टोटल. तर आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, व्ही इज इक्वल टू यू प्लस AT. आता हा फॉर्म्युला काय घ्यायचा कारण का इथे जे काही आहेत व्हॅल्यूज त्या इकडे मॅच होतात किंवा इकडे परफेक्ट बसतात, म्हणून हा फॉर्म्युला घ्यायचा. मग व्ही इज इक्वल टू यू प्लस, आता
जी आपण माहिती आहे जेव्हा ऑब्जेक्ट फ्री फॉल होतं तेव्हा जी एच्या ऐवजी जी यूज करतो. म्हणून एच्या ऐवजी जीची व्हॅल्यू काय आहे 10. टाईम किती लागला 1 सेकंड म्हणून 1 म्हणजेच व्ही इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी 0 हा 10 इंटू 1 10 म्हणजेच व्ही किती झाली व्हेलॉसिटी म्हणजे त्याला किती स्पीड लागला तर 10 मीटर पर सेकंड. ओके, त्याच्यानंतर सेकंड आपल्याला काय काढायचं आहे तर त्याची हाईट काढायची टेबलला. आता हाईट काढण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 जी टीचा स्क्वेअर. ओके, तर बघा इनिशियल वेलोसिटी 0 म्हणून यूच्या ऐवजी 0 घेतलं. आता 0ला कोणत्याही संख्येने मल्टिप्लाय केलं तर 0 होतं म्हणून 0. त्याच्यानंतर 1/2 इंटू जी आपल्याकडे आहे 10 टी आहे 1. आता हे काय झालं हे 0 झालं हा 1/2 आहे असा. त्याच्यानंतर हा 10 आणि 10 1 10 आहे असे सेम घेतलं. त्यानंतर हा बघा 2 1 2 2 5 10 म्हणून मग किती आलं एस इज इक्वल टू 5 मीटर. म्हणजेच तो जो काही बॉल होता तो एका सेकंदमध्ये खाली पडेल पण तो त्याला किती स्पीड असेल तर त्याचा 10 मीटर पर सेकंड म्हणजेच व्हेलॉसिटी त्याची. आणि हाईट किती असेल तर 5 मीटर अंतरावरून तो खाली पडेल. त्यानंतर तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे द मास ऑफ द अर्थ अँड मून आर 6 × 10⁻24 kg अँड 7.4 × 10⁻22 kg रिस्पेक्टिवली. ओके, एक अर्थ दिलेले आहे आणि एक मून दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आता हे दोघं दिलेलं आहेत आणि त्यांचे काय दिलेलं आहे तर मासेस दिलेले आहेत. ओके, ह्याचं मास दिलेलं आहे ह्याचं म्हणजे M1 आणि M2 दिलेलं आहे. द डिस्टन्स बिटवीन देम आता ह्या दोघांमधलं डिस्टन्स दिलेलं आहे म्हणजे D दिलेलं आहे. आणि कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम म्हणजे त्या दोघांमध्ये जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे अट्रॅक्शनचा तो किती आहे हे कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. तर बघा जेव्हा दोन ऑब्जेक्ट असतात आणि ते एकमेकांकडे अट्रॅक्ट करत असतात तेव्हा त्याच्यामध्ये कुठलेही दोन ऑब्जेक्ट असतील तर ते बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एकमेकांकडे अट्रॅक्ट होत असतात. आणि जेव्हा हे दोन ऑब्जेक्ट एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात आणि जेव्हा आपल्याला मासेस दिलेले असतात आणि त्यातलं डिस्टन्स तेव्हा आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच काय फोर्स काढायचा असेल दोन बॉडीजमधला तर आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो G/m/r². ओके, तर आता बघा पहिलं त्यांनी मास दिलेला आहे गिव्हनमध्ये कशाचं अर्थचं मास दिलेलं आहे म्हणजे दोन ऑब्जेक्ट आहेत एक अर्थ आणि मून कन्सिडर करा. त्या अर्थचं मास किती आहे मास ऑफ अर्थ 16 × 10⁻24 kg. त्याच्यानंतर मास ऑफ द मूनचं मास दिलेलं आहे 2.4 × 10⁻22 kg दिलेलं आहे. त्याच्यानंतर दोघांमधलं डिस्टन्स दिलेलं आहे ते आपण R घेऊया किंवा D घेतलं तरी चालेल पण R घेऊया कारण काय दोघं गोल आहेत म्हणून. मग त्याचं डिस्टन्स किती दिलेलं आहे 3.84 × 10⁻5 किलोमीटर. ओके, आता हे किलोमीटर आहे याचं आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून काय घेतलं 3.84 आहे असं लिहिलं इंटू 10⁻5 आहे असं घेतलं. त्याच्यानंतर याला आता किलोमीटरचं मीटर करण्यासाठी 1000 मल्टिप्लाय केलं. ओके, त्यानंतर 3.84 इंटू आता हे तीन जे काही आहेत झिरोज ते आपण इकडे सुद्धा वाढवू शकतो किंवा ह्याच्यात प्लस करू शकतो या 5मध्ये. ओके, तर मग ह्या 5मध्ये प्लस केले हे 3 0 म्हणजेच काय होईल 5 6 7 8 म्हणून मग काय झालं हे 3.84 × 10⁻8 मीटरमध्ये आपल्याला व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर जीची व्हॅल्यू त्याने दिलेली आहे 6.7 × 10⁻11 न्यूटन मीटर पर kg (−1). आता ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे F इज इक्वल टू G/m/r². आता G त्याच्यानंतर मास ऑफ बॉडी 1 आणि मास ऑफ बॉडी 2 म्हणजे मास ऑफ अर्थ आणि मास ऑफ मून दिलेलं आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर दोघांमधलं डिस्टन्स पण दिलेलं आहे म्हणजे सगळ्या व्हॅल्यू आहेत फक्त ते आपल्याला इक्वेशनमध्ये पुट करायच्या आहेत. मग पहिली जीची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 6.7 × 10⁻11 घेतली. मास ऑफ दी अर्थ आपल्याला माहिती आहे
6 इंटू 10⁻²⁴. आणि त्याच्यानंतर मास ऑफ मून पण आपल्याला माहिती आहे 7.4 इंटू 10⁻22. ओके. त्यानंतर रेडियस म्हणजे दोघांमधलं डिस्टन्स दिलेला आहे 3.84 इंटू 10⁸ हे आपण घेतलेली व्हॅल्यू आणि त्याचा स्क्वेअर केलेला आहे. ओके. तर आता पहिलं जे काही हे आहे असं मी इथं लिहून घेतलं. ओके. त्याच्यानंतर पहिलं जे काही आहे इथं आहे असं लिहून घेतलं आणि डिनॉमिनेटरचं काय केलं बघा 3.84 इंटू 10⁻². आता हे 8 आणि 2 आहेत, मग ह्या दोघांचं मल्टिप्लाय होईल ना, 8 दोन्ही 16, म्हणून मग 10⁻² काय घेतलं 16 घेतलं. आता जे काही फक्त ज्या व्हॅल्यू आहेत कॉन्स्टंट व्हॅल्यू त्या एकत्र करायच्या, म्हणजे 6.7 त्याच्यानंतर 6 आणि 7.4 ह्या व्हॅल्यू एकत्र केल्या इकडे सगळ्या. आणि त्याच्यानंतर खालचं पण 3.84 आणि 3.84. आता ह्याचा स्क्वेअर होता म्हणून हे 2 वेळा लिहिलं. ओके. ते एकत्र केलं आणि मग हे परत ह्यांच्यामध्ये मल्टिप्लाय केलं आणि काय केलं, जे रेस्टचे होते सगळे रेस2चे होते ते एकत्र केले. 10⁻11 इंटू 10⁻24 इंटू 10⁻22 आणि खाली काय होतं 10⁻16 होतं. आता जेव्हा हे तुम्ही सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल, ती व्हॅल्यू येईल 20.70. ओके. आता हे 10⁻²चं कसं असतं बघा, हे 10 10 10 म्हणजे याचा पाया समान आहे. ओके. पाया समान असेल तर आपण वरचे जे काही घातांक आहेत त्यांची बेरीज वजाबाकी करतो. मग खालचं हे 10⁻16 आहे ते वरती गेल्यानंतर मायनस होणार, म्हणून मग काय केलं तर 20.17 आलं आपलं, त्याला इंटू एकच पाया आपला सेम आहे म्हणून 10 घेतलं. त्याच्यानंतर आता हे पहिल्यांदा -11 लिहिले, त्याच्यानंतर +24 +22 आणि हा 16 खाली होता तो वरती गेला त्यामुळे मायनस झाला. ओके. मग ह्या सगळ्यांचं जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर येतं तुम्हाला 19. ओके. तर 20.17 इंटू 10⁻19 हे आलं आन्सर. ओके. तर आता आपण हे आपल्याला हे न्यूटनमध्ये करायचं होतं, आपण पहिलं किलोमीटरचं मीटरमध्ये करून घेतलं होतं, तर आता आपल्याला हे परत कन्वर्ट करायचं आहे. म्हणून मग काय केलं तर 20.70 इंटू 10⁻19 होतं. ओके. तर याला आपण याची पॉईंटने आपण याला शिफ्ट करू, म्हणजे बघा 10⁻19 इंटू इथे 1000 लिहा म्हणजे आणि 2 शून्य येतील कारण का हे पॉईंट इकडे शिफ्ट केला. ओके. तर मग ह्याचं किती येईल, हे 2 पॉईंट इकडे शिफ्ट केल्यानंतर 2.017 आणि इंटू 10⁻19 आणि हे इंटू 10, म्हणजेच आता हा इथे बघा हा 10⁻19 आणि हा 10⁻1 आहे. ओके. मग हा 19 आणि 1 20 म्हणून 10⁻20 आणि हा इकडे मगाचा पॉईंट शिफ्ट केला होता म्हणून ह्याचं काय येईल तर 2. आता 2.0 आहे म्हणजे 0 काही व्हॅल्यू नसते म्हणून फक्त 2 लिहिलं, म्हणजेच काय आला तर आपला टोटल फोर्स काय आला दोघांमध्ये अट्रॅक्ट करण्याचा, म्हणजे एक सन काय होतं अर्थ आणि मून होतं, त्या दोघांमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती आला 2 इंटू 10⁻20 न्यूटन. ओके. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन दोघांमधला किती आला 2 इंटू 10⁻20 न्यूटन बिटवीन 2 प्लॅनेट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं द मास ऑफ द अर्थ इज 6.6 इंटू 10⁻24 kg. अर्थचं मास दिलेलं आहे म्हणजे पृथ्वीचं मास दिलेलं आहे. द डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड सन, त्याच्यानंतर दोघांमधलं डिस्टन्स दिलेलं आहे 1.5 इंटू 10⁻11 मीटर. इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू इज, म्हणजे इथं 3.4 दोघांमधला फोर्स दिलेला आहे 3.5 इंटू 10⁻12 न्यूटन. व्हॉट इज द मास ऑफ द सन. आता इथे बघा मगासारखंच सेम एक्झाम्पल आहे, पण मगाच्या एक्झाम्पलमध्ये जर आपण बघितलं मागच्या एक्झाम्पलमध्ये तर आपल्याला दोघांमधला फोर्स कॅल्क्युलेट करायचा होता. आता इथे त्यांनी दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिलेला आहे आणि काय म्हटलेलं आहे तर मास कॅल्क्युलेट करायचं होतं. फॉर एक्झाम्पल समजा जर मास ऑफ द अर्थ म्हणजे ही अर्थ झाली आणि त्याच्यानंतर सन झाला. ओके. तर ह्या दोघांमधलं तुम्हाला काय दिलेलं आहे डिस्टन्स दिलेला आहे D दिलेला आहे, त्याच्यानंतर फोर्स दिलेला आहे, त्याच्यानंतर अर्थचं मास पण दिलेला आहे आणि त्याच्यानंतर हा जो अर्थ आणि हा सन आहे तर त्या सनचं मास काढायचं आहे आपल्याला. ओके. तर हे बघा आता यांनी काय दिलेलं आहे द मास ऑफ द अर्थ 6 इंटू 10⁻24 kg दिलेलं आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स R दिलेला आहे मी मगाच सांगितल्याप्रमाणे, फोर्स पण दिलेला आहे
आणि जी आपल्याला माहिती आहे. आता मास ऑफ द सन म्हणजे MS काढायचं आहे. मग आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला माहीत आहे, F=GMM/R². आता फोर्स काय आहे आपल्याला, तर जी आता हे मास ऑफ अर्थ आणि मास ऑफ सन आणि डिवायडेड बाय त्यातलं डिस्टन्स. ओके, तर फोर्स किती आहे दिलेला आहे 3.5 × 10⁻²2. आता = हे जीची व्हॅल्यू 6.7 × 10⁻11. त्याच्यानंतर मास ऑफ अर्थ 6 × 10⁻24 आणि मास ऑफ सन आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि खाली हे काय दिलेलं आहे डिस्टन्स 1.5 × 10⁻11². ह्या व्हॅल्यू आहे ह्याच्या पुट केल्या सगळ्या. आणि त्याच्यानंतर आता हा मास ऑफ सन एका साईडला ठेवलं तर काय होईल बघा, 3.5 × 10⁻22 आहे. आता हे न्यूमरेटरला आहे, हे डिनॉमिनेटरला जाईल म्हणून काय घेतलं आता 1.5चा स्क्वेअर म्हणून 1.5 × 1.5 डबल वेळा घेतलं आणि 10⁻11 डबल वेळा घेतलं. आणि मग खाली हे आहे असं हे सगळे जे न्यूमरेटरचं आहे ते डिनॉमिनेटरला जाईल, म्हणजे 6.7 × 10⁻11 इंटू हा 6 आणि इंटू 10⁻24 = मास ऑफ सन. मग आता जेव्हा ज्या काही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत त्या आपण एकत्र केल्या 3.5, 1.5, 1.5. ओके, त्याच्यानंतर काय घेतलं तर त्याच्यानंतर 10⁻, इथं लिहायचं राहिलेलं आहे 10चं आपण तुम्ही इथं पॉवर सगळ्या लिहू शकताय की बेस सेम आहे म्हणजे 11 + 11. त्याच्यानंतर किती येणार तर 22, इथं 10⁻22 लिहा. त्याच्यानंतर खाली 6.7, त्याच्यानंतर 6 ह्या दोन कॉन्स्टंट व्हॅल्यू लिहिल्या. त्यानंतर 10⁻11 आणि 10⁻24 हे आहे असं लिहिलं. ओके, त्याच्यानंतर 3.4 × 2.25 ह्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर एवढं येईल. आणि हे जर तुम्ही हे 22, 11 आणि 11 हे केलं तर ह्याचं 10⁻44 येईल. आणि खाली 6.7 × 6 आणि इंटू 10⁻11 आणि 10⁻24 झालं. हे कॅल्क्युलेट करा म्हणजे तुम्हाला समजेल. आता हे जर कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे याचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर इतकी व्हॅल्यू येईल. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे काही 10⁻11 आणि 10⁻24 आहे, आता हे वरती गेल्यानंतर काय होईल, 10⁻, हे आधीचे 44 आहेत ते हे -11 आहेत ते +11 होतील आणि 24 प्लस आहेत ते मायनस होतील. ओके, त्याच्यानंतर हे काय आली व्हॅल्यू आपली 0.1957. आणि हे जर तुम्ही केलं तर ह्याची व्हॅल्यू येईल 10⁻31 आणि = मास ऑफ सन. मग हे कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला आता बघा तर सेम मगाप्रमाणे आपण फक्त पॉईंट शिफ्ट करायचे. आता हे 31 आहेत तर आता हा 0ला काही इकडं पुढे व्हॅल्यू नाही आहे, म्हणजे इथं 10 जर लिहिलं, एक 10 घेतला आणि हा 10⁻30 घेतलं, कारण का हा 31चा एक 0 कमी झाला म्हणून 10 घेतलं. तर आता 0.196 × 10 आणि हे 10⁻30 = MS मास ऑफ सन. ओके, त्याच्यानंतर हा पॉईंट जो होता हा 10, हा पॉईंट आपण इकडे शिफ्ट केला म्हणजेच काय झालं 1.96 × 10⁻30 kg. हे आपलं म्हणजे किलोग्राममध्ये मास काढायचं होतं म्हणून आपण हे असं लिहिलं 1.96 × 10⁻30 kg = MS. म्हणजेच आपल्याला काय केलं आपण तर मास ऑफ द सनचं मास कॅल्क्युलेट केलं, ते आलं 1.96 × 10⁻30 kg मध्ये. ओके, तर हे तुमचं एक्सरसाइज कंप्लीट झालेलं आहे. याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन लिहू शकता आणि स्वतः सॉल्व करून तुम्ही एकदा बघू शकता. थँक्यू.